छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि पराक्रम तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने महाराष्ट्रभरातील युवकांनी रायगड परिक्रमा मोहिमेत सहभाग घेतला। या ऐतिहासिक मोहिमेत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील सहभाग घेतला। शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत त्यांनी शिवचरित्रावर भाष्य केले आणि युवकांना राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली। हिंदवी परिवाराच्या नेतृत्वाखाली 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान रायगड परिक्रमा आणि तळागड मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये राज्यभरातून हजारहून अधिक युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। या मोहिमेच्या सुरुवातीला शिवरायांच्या समाधीस्थळी अभिवादन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली। यानंतर युवकांनी ऐतिहासिक किल्ल्याची पायपीट करत सिंहासनावरील शिवरायांचे दर्शन घेतले। यावेळी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी युवकांना संबोधित करत शिवरायांचे नेतृत्व, स्वाभिमान, कठोर परिश्रम आणि दूरदृष्टी यांचे महत्त्व पटवून दिले। त्यांनी सांगितले की शिवरायांचे त्रिकालबाधित धोरण, तटबंदी व्यवस्थापन, स्त्री सन्मान आणि प्रशासनातील पारदर्शकता ही आजच्या पिढीने आत्मसात केली पाहिजे। युवकांसोबत चर्चा करताना त्यांनी बेरोजगारी, शिक्षणातील अडथळे आणि ग्रामीण भागातील समस्यांवर मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे युवकांनी समाज आणि राष्ट्रासाठी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे त्यांनी आवर्जून सांगितले। पर्यावरण रक्षण आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी मोहिमेच्या अखेरीस गड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। रायगड यात्रेच्या निमित्ताने ऐतिहासिक वारसा जतन करण्यासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। ही रायगडवारी केवळ ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यापुरतीच मर्यादित नव्हती, तर स्वराज्य, नेतृत्व आणि सामाजिक जबाबदारी यांचे बीज युवा मनात रोवण्यासाठी प्रभावी ठरली आहे। शिवरायांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी प्रतिज्ञा करत युवकांनी नव्या महाराष्ट्राच्या उभारणीचा निर्धार व्यक्त केलाय। बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमाने तरुणांमध्ये नवचैतन्य संचारले आहेत।